भारतात 1 फेब्रुवारी 2026 रोजी सोने चांदीच्या किमतींमध्ये बजेटपूर्वी प्रचंड घसरण झाली आहे. ही खरेदीसाठी मोठी संधी ठरू शकते. सध्या सोने चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार सुरू आहेत. मुंबईत 1 फेब्रुवारी 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रामसाठी सुमारे 1,56,000 रुपये आहे, तर चांदीचा 2,530 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. वाढीची कारणे पाहूयात. जागतिक केंद्रीय बँकांकडून सोन्याची मोठी खरेदी, चांदीसाठी सोलर, EV आणि AI क्षेत्रातील औद्योगिक मागणी वाढली आहे. याशिवाय अमेरिका-इराण तणाव, फेडची व्याजदर धोरणे आणि रुपयाची घसरण यामुळे किमती गगनाला भिडल्या. चांदी 4 लाख रुपये प्रति किलोपर्यंत गेली होती. थोड्या महिन्यात ही स्थिती काय असेल? तर एक्सपर्ट्सनुसार 2026च्या पहिल्या 6 महिन्यात सोने 1.60 ते 1.65 लाख रुपये 10 ग्राम आणि चांदी 3.25 ते 3.50 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता. वर्षाअखेरीस आणखी वाढ. मात्र बजेट 2026 नंतर कस्टम ड्युटी कमी झाल्यास 3 ते 5% घसरण शक्य, पण ओव्हरबॉट झाल्याने प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. सामान्य माणसांसाठी सल्ला काय असेल? तर सध्या उच्च किमतींमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी थोडे वाट पहा किंवा सुधारणेची वाट बघा. 15 ते 20% पोर्टफोलिओत सोने ठेवावे. चांदी अस्थिर आहे, पण उच्च रिटर्न देऊ शकते. लग्नासाठी खरेदी. लग्नाचा सीझन सुरू होत असल्याने गरज असल्यास आता घ्या, कारण मागणी वाढून किमती आणखी जाऊ शकतात. हॉलमार्क्ड सोने निवडा आणि विश्वसनीय विक्रेत्याकडून खरेदी करा.